विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या विषयाला सुरुवात करत आहोत. मराठी विषयाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने आपल्याला जी प्रश्नपत्रिकेत गुणांची विभागणी करून दिलेली आहे किंवा प्रश्नपत्रिकेचा आराखडा म्हणजे त्याचे स्वरूप काय आहे हे पाहणार आहोत. हे केल्याने काय होईल बरं, तर जी विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे की पूर्ण पुस्तक अभ्यासायचं आहे, कसं करणार याचं मार्गदर्शन व कोणत्या घटकाला किती वेळ द्यावा लागेल हे समजण्यास सोपे जाईल. तर चला सुरुवात करूया मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला. इयत्ता 10वी घटक निहाय गुण विभागणी. घटक पहिला घटक आहे गद्य, एकूण गुण 18. दुसरा घटक पद्य, एकूण गुण 16. तिसरा घटक स्थूल वाचन, एकूण गुण 6. चौथा घटक आहे भाषा अभ्यास, एकूण गुण 16. पाचवा घटक आहे उपयोजित लेखन, एकूण गुण 24. चला ते 5 घटकांचे एकूण गुणांची जर आपण बेरीज केली तर 80 गुण असतात आणि 80 गुणांची बोर्डाची प्रश्नपत्रिका आपल्याला असते. चला तर मग कृतीपत्रिका आराखडा ती आपण अभ्यासणार आहोत. विभाग 1 गद्य. गद्य म्हणजे काय? गद्य म्हणजे जे आपण आपल्या पुस्तकामध्ये विविध पाठांचा अभ्यास करतो त्याला म्हणतात गद्य. ज्याप्रमाणे आपल्याला पूर्ण 10वीच्या पुस्तकात एकूण 16 पाठ आहेत, त्यामध्ये गद्य विभाग आहे. उदाहरणार्थ शाल हा पाठ राग जाधव या लेखकांनी लिहिलेला आहे. तो पाठ म्हणजे गद्य विभाग. यानुसार गद्य विभागात एकूण 18 मार्क आहेत. पहिला प्रश्न पठित उतारा. पठित उतारा म्हणजेच पाठातून आलेला उतारा आणि त्याच्यावर विचारलेले प्रश्न. पठित उतार्याला एकूण गुण 7. आ भाग पठित उतारा, त्याचप्रमाणे त्यालाही देखील 7 गुण आहेत. अपठित उतारा एकूण गुण 4. अपठित उतारा म्हणजेच काय की जो आपल्याला पाठात दिलेला नाही पण त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात, म्हणजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त आलेल्या उतार्याला एकूण गुण 4 असतात. अशाच प्रकारे अ आणि आ 7 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभाग. उपप्रश्न 1 आकलन कृती 2 गुण. उपप्रश्न 2 आकलन कृती 2 गुण. उपप्रश्न 3 स्वमत 3 गुण. आता आकलन कृती म्हणजे काय की एखाद्या पाठामध्ये लेखकाने मांडलेले आपले विचार, ते विचार आपल्याला किती आकलन झालेले आहे आणि त्या आकलन झाल्यानुसार आपण प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे लिहितो याला म्हणतात आकलन कृती. आपल्याला किती समजलेला आहे त्यानुसार आपण आकलन कृती लिहितो. स्वमत. स्वमत म्हणजे आपण आपले मत व्यक्त करतो, त्याला 3 गुण आहेत. प्रश्न ई 4 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी. आकलन कृती 2 गुण. आ आकलन कृती 2 गुण. विभाग 2 पद्य विभाग, जो विभाग सर्वांना आवडतो, एकूण गुण 16.
पद्य म्हणजे काय? पद्य म्हणजे कविता. एखाद्या लेखकाने आपली विचारांची गुंफण करून सुंदर अशा प्रकारे कविता तयार करणे. उदाहरणार्थ, संतवाणी यामध्ये अंकिला मी दास तुझ्या संत नामदेवांनी आपले विचार विठ्ठलाच्या प्रती व्यक्त केलेले आहेत. अशा प्रकारे पद्य विभाग आपण अभ्यास करत असतो. आता पद्य विभागाची गुण विभागणे आपण बघूयात. प्रश्न 1 अ विभाग. पठित पद्य 8 गुण. पठित पद्य 8 गुण. 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी. उपप्रश्न 1 आकलन कृती 2 गुण. उपप्रश्न 2 आकलन कृती 2 गुण. उपप्रश्न 3 कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. या ठिकाणी 4 शब्द असतात. 4 शब्दांना 2 गुण. काव्य सौंदर्य 2 गुण म्हणजे कवितेतील सौंदर्य आपण त्या ठिकाणी लिहित असतो, त्याला देखील 2 गुण. उपप्रश्न 4 काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे काय? काव्य सौंदर्य म्हणजे की यामध्ये आपल्याला ओळींचं रसग्रहण करायचं असतं. त्या ओळीबद्दल आपल्याला आपले विचार प्रकट करायचे असतात किंवा आपल्या शब्दात ते स्पष्ट करायचे असतात किंवा त्यामध्ये कोणत्या विषयाबद्दल माहिती दिलेली आहे हे स्पष्ट करायचे असते. याला म्हणतात काव्य सौंदर्य. पद्य विभाग 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी. दिलेल्या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवणे अपेक्षित. आपल्याला त्या ठिकाणी 6 पैकी 5 कृती देणे व 5ही सोडवणे. मग त्याच्यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री याला 1 गुण. प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण. कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे 2 गुण. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 गुण. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण त्याला 2 गुण. आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे याला 2 गुण. 6 कृतींपैकी 5 कृती सोडवणे अपेक्षित आहे. विभाग 3 स्थूल वाचन. एकूण गुण 6. प्रत्येकी 3-3 गुणांच्या 2 कृती. स्थूल वाचन म्हणजेच काय? या ठिकाणी आपल्याला स्थूल वाचन दिलेले असते, त्याच्यावर आपल्याला 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. मग त्यामध्ये स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित 3 कृती आपल्याला विचारलेले असतात. त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. विभाग 4 भाषा अभ्यास. व्याकरण घटकांवर आधारित कृती. भाषा अभ्यासाला एकूण गुण 16 गुण. त्याच्यामध्ये उपप्रश्न 1 व्याकरण घटकांवर आधारित कृती 8 गुण. त्याच्यामध्ये 1 वाक्प्रकार. याच्यामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य ओळखणे याला 2 गुण. वाक्य रूपांतर. यामध्ये आपल्याला वाक्याचे रूपांतर करणे. उपप्रश्न 1 प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करणे. उपप्रश्न 2 उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. उपप्रश्न 3
आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. उपप्रश्न 4 होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. उपप्रश्न 3 वाक्प्रचार. या ठिकाणी आपल्याला 3 वाक्प्रचार दिलेले असतात, त्यांपैकी 2 लिहिणे अपेक्षित आहे. एकूण गुण 4. 4 गुणांसाठी वाक्प्रचार आपल्याला विचारलेले असतात. प्रत्येकी 1 गुण अर्थासाठी व 1 गुण वाक्यात उपयोग करण्यासाठी. भाषिक घटकांवर आधारित कृती, त्यामध्ये शब्द संपत्ती. मग त्याच्यात आपल्याला उपप्रश्न 1 समानार्थी शब्द, उपप्रश्न 2 विरुद्धार्थी शब्द, उपप्रश्न 3 शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहिणे, उपप्रश्न 4 एकवचन अनेक वचन, उपप्रश्न 5 लिंग बदलणे. प्रत्येक कृतीसाठी 1 गुण आपल्याला दिलेले असतात. लेखन नियमानुसार लेखन, याला 2 गुण. यामध्ये अचूक शब्द ओळखा. कोणतेही 2 शब्द प्रत्येकी 4 पर्यायासह देणे. 4 पर्यायांपैकी 1 शब्द आपल्याला अचूक ओळखायचा आहे. म्हणजे काय की 4 शब्दांमध्ये 3 शब्द हे चुकीचे दिलेले आहेत आणि 1 शब्द आपल्याला त्या ठिकाणी अचूक शब्द ओळखायचा आहे. किंवा 2 वाक्य देणे. प्रत्येक वाक्यात लेखन नियमानुसार 2 चुकीचे शब्द देणे, ते शब्द दुरुस्त करून लिहिणे अपेक्षित आहे. विरामचिन्हे. एकूण गुण 2. योग्य विरामचिन्हांचा वापर करून विरामचिन्हे ओळखा. चला तर मग आता पुढचा विभाग बघूयात. विभाग नंबर 5 उपयोजित लेखन. याला आहे 24 गुण. आता यामध्ये पत्रलेखन. पत्रलेखनाचे प्रकार 2, औपचारिक किंवा अनौपचारिक. औपचारिक मध्ये आपण मागणी किंवा विनंती करतो. यासाठी कार्यालयीन व व्यावसायिक पत्र आपण लिहितो. त्याच प्रकारे अनौपचारिक ते कौटुंबिक असतं. जवळच्या किंवा जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र. किंवा याला पर्याय म्हणून अपठित गद्य उतारांचे सारांश लेखन करणे. मग ज्याप्रमाणे आपल्याला विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 यामधील अपठित गद्य उताराचा 1/3 सारांश लिहिणे अपेक्षित आहे. विभाग जाहिरात लेखन. जाहिरात लेखन मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती आज कोणत्या ना कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होत असतो. मग ते कशामुळे होतो, तर त्याच्यासाठी जाहिरात लेखन हे खूप महत्त्वाचे आहे. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगाचा जाहिरात हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. ज्या वस्तूची जाहिरात जेवढी आकर्षक असेल त्या वस्तूची मागणी तेवढीच मोठी असते आणि हे सर्व जाहिरात लेखनावर अवलंबून असते. बातमी लेखन. दुसरा उपप्रश्न बातमी लेखन. बातमी लेखन म्हणजे काय? आजचे युग हे माहितीचे युग आहे. तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे यांच्यामुळे जग खरेच जवळ आले आहे. जगात कुठेही घडलेल्या घटना व त्याची माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांद्वारे सविस्तर कळते. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. म्हणूनच
वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे हे आज महत्त्वाचे कौशल्य ठरते. मग बातमीचे क्षेत्र म्हणजे काय? सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय, शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक, दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या आपण नेहमी वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूज चॅनलवर पाहत असतो. कथालेखन. कथालेखन म्हणजे काय? कथालेखन म्हणजे आपण लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून विविध प्रकारच्या कथा ऐकलेल्या आहेत आणि कथालेखन हा सर्वांच्या आवडीचा किंवा आनंदाचा विषय आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलतेला वाव मिळते. लेखन कौशल्य. लेखन कौशल्य याला एकूण गुण 8. मित्रांनो, हा विभाग जो आपण पाहिला, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, 3 कृतीपैकी कोणत्याही 2 कृती लिहिणे अपेक्षित आहे व प्रत्येक कृतीला 5 गुण असतात. पुढचा बघू मग आपण प्रश्न लेखन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे उपप्रश्न विचारलेले असतात. त्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक, 3 पैकी 1 लिहिणे अपेक्षित आहे. मग चला, लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन. मग त्याच्यात उपप्रश्न पहिला प्रसंग लेखन. प्रसंग लेखन म्हणजे काय? पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दांमध्ये रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात. यामध्ये आपल्या निरीक्षण शक्ती व लेखन शैलीच्या विकासासाठी अनुभव लेखन व प्रसंग लेखन हा घटक महत्त्वाचा आहे. दुसरा उपघटक आत्मकथन. आत्मकथन म्हणजे काय किंवा ते लिहिताना लक्षात घ्यायचे मुद्दे. सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार करणे. दुसरा घटक त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. फॉर एक्झाम्पल, मी क्रीडांगण बोलतोय. तिसरा घटक वैचारिक. वैचारिक म्हणजेच काय? वैचारिक लेखन कौशल्य. वैचारिक म्हणजेच काय? आपण एखाद्या घटकाविषयी कशा प्रकारे विचार व्यक्त करू शकतो त्याला म्हणतात वैचारिक लेखन. अशा प्रकारे मित्रांनो लेखन कौशल्यामध्ये 3 पैकी 1 कृती लिहिणे अपेक्षित आहे आणि याला 8 गुण आहेत. ऑल दी बेस्ट.